मित्रांनो गरम एवढं होतं की क्लासला जावं सारखं वाटत नाही. हा बघा बेंच स्टोक. हाय मित्रांनो, कशात बऱ्या ना स्वागत आहे तुमचं यश पाटीलच्या ब्लॉगमध्ये. तर रोज प्रमाणे आपण निघाला कामाक आणि कामात जाताना आज कांड झालं मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आपण चालला कामात पण वरती बघा उजाडला, पूर्ण उजेड दिसता ब्रो. आज भाई पूर्ण म्हणजे मला वेळ झाला 7 वाजले. ही बघा ही शाळेची पोरा पण का जातात शाळेत ती दिसली. आणि ब्रो लेट झाला आणि भाई फाटक लागला. बेंच स्टोक काय सांगू आता, लेट झाले की नेमकं कळतं. 7 वाजले मित्रांनो, 7ची पर्याय लागलेली. तर मित्रांनो तिसरं प्लॅटफॉर्म बघितलं भाई साहेब, बेंच स्टोक त्या तिसऱ्या प्लॅटफॉर्म जाण्यासारखाच वाटत नव्हता. एवढे खतरनाक गर्दी होती. मग 5वं प्लॅटफॉर्म बघितलं तर खाली चिल वाटत होतं माका, म्हणून मी गेलंय ब्रो. पण ती माझी थिंकिंग चुकीची होती, काय सांगू तुमका. भाई आपली ट्रेन आली मग 21 मिनटं लेट. बेंच स्टोक आणि ब्रो या ट्रेनमध्ये घुसलंय. ट्रेन रिकामी वाटत होती माय थिंकिंग, बट मी उतरले ना तेव्हा मला कळालं भाई एवढा माका चिरडल्याने ना त्यांनी, खतरनाक चिरडल्याने भाई साप पोटा बिटात दुखूक लागला. मग काय मित्रांनो, मग फुल टाकूक सुरुवात केलं आहे भाई. इकडनं तिकडनं तिकडून इकडे मग काय आपला मग येईल आपल्या ट्रेनमध्ये चाललं आहे घरात ब्रो. कारण का चिलमध्ये चाललो आहे आपण. स्लो पकडली होती, फास्ट लेट होती. मग काय चाललं आहे आपला हळूहळू हळूहळू बघा. ट्रेन स्लो ट्रेनचं असंच असतं मित्रांनो. मग काय रिक्षात बसले आणि गेले घरात ब्रो. घरात गेले आणि जरा शांत असं चिलमध्ये बसले. चिलमध्ये बसले आणि ब्रो नंतर चालले आता जेवण खाऊन क्लासला चाललंय नाही मित्रांनो. क्लासला चाललंय ना मित्रांनो, घाम एवढं फुटत होतं ना, हे बघा कचकचीत ब्रो. बेंच स्टोक भाई साहेब, आमच्या एवढा घाम फुटता. आम्ही कधी पावडर पण नाही लावलेली ब्रो, पण ते पोरी मेकअप थापून जातात त्यांचा काय फायदा असं विचार करूनच असतो का मित्रांनो. आपण बरा आपला केसावर हात फिरवला, वाटेक लागला, चला बेंच स्टोक. मग काय मित्रांनो आलं क्लासमध्ये भाई. आपण स्टारवर काढलेले पण भाई बाहेर गरम होते का, आतमध्ये आले फुल AC ब्रो. फुल AC भाई. त्या ACच्या खालीच बसलेलं मस्त की थंड गार झाले भाई. बाहेर तापलेले तो आतमध्ये येऊन गार झालं. मग ACची हवा खाऊन भरपूर खाल्लं आणि आता चाललंय घरात मित्रांनो. आज पुरती एवढं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.